एक वेळ मांसाहार करा, मांस मटण मच्छी खा, पण श्रावण महिन्यात हे 3 पदार्थ चुकूनही खाऊ नका. आयुष्यभर पश्चाताप होईल, इतकं दुःख येईल, इतके आजार होतील की तुमच्याकडले सर्व पैसे संपून जातील, पण तुमचे आजार संपणार नाही. आयुर्वेदामध्ये काही भाज्या, काही फळे, काही मसाल्याचे पदार्थ हे श्रावण महिन्यात वर्ज करण्याचे सांगितलेले आहे आणि ज्यावर अभ्यास आधुनिक पद्धतीनं झाला आहे आणि त्यामध्ये देखील सिद्ध झालेलं आहे की श्रावणामध्ये या जर गोष्टी तुम्ही खाल्ल्या तर तुमच्या आतड्यासंबंधी इतके जबरदस्त आजार होतील की जे तुम्हाला नीट करता करता तुम्ही गरीब होऊन जाल. आता यामधील 3 नंबरचा जो पदार्थ आहे तर तो ऐकून तुम्ही हादरालच. होय, तुम्ही हादरालच हा 3 नंबरचा पदार्थ ऐकून, कारण की तुम्ही हा पदार्थ नेहमीच उपवासाला खात असता. श्रावण महिना हिंदू धर्मातील एक पवित्र महिना मानला जातो, ज्यामध्ये भक्तगण विविध धार्मिक विधी, व्रत आणि उपवासांचे पालन करतात. या महिन्यात प्रत्येक दिवस धार्मिक दृष्टिकोनातून समजला जातो. श्रावण महिन्यात भगवान शिवाची उपासना करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या काळात भरपूर उपवासही केले जातात आणि उपवासामुळे भरपूर तेलकट तळलेले पदार्थही खाल्ले जातात. पण उपवासाचे पदार्थ नाही तर काही असे पदार्थ आहेत की जे आपण उपवासाच्या दिवशी नाही खात पण दुसऱ्या दिवशी खातो आणि ज्यामुळे पावसाळ्यात जो काही पावसाळा त्या पिरियडमध्ये चालू असतो तर त्या काळात आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तर व्हिडिओमध्ये आज आपण डिटेल जाणून घेणार आहोत की नेमकं कोणते असे ते 3 पदार्थ आहेत की जे तुम्ही मांसाहार केला तरी चालेल पण हे पदार्थ तुम्ही खाल्ले नाही पाहिजे, कारण की इतके आजार होतील की जे तुम्हाला नीट करता करता तुमचे सर्व पैसे संपून जातील. तर त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रावण महिन्यात हे 3 पदार्थ चुकूनही खाऊ नका. एक वेळ मटण मच्छी मांस खा, पण हे पदार्थ खाऊ नका. कारण एकच आहे की श्रावण महिन्यामध्ये जो आहे पावसाळा हा जोमात सुरू झालेला असतो. भरपूर पाऊस पडत असतो, यामुळे आपली भूक वाढते पण पचनक्रिया मंदावलेली असते. अशा काळात तळलेले पदार्थ पचायला जड जे असतात ते खाली जातात आणि या काळात आपली झोपही होत नाही. सर्दी, खोकला, ताप यासारखे, अंगदुखी यासारखे आजार डोकं वर काढतात. म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही अतिशय महत्त्वाची पथ्य पाळणं खूप गरजेचं त्या ठिकाणी असतं. तर आपण जाणून घ्यात कोणती ती लिस्ट आहे, कोणते ते असे पदार्थ आहेत की जे आपण खाणं टाळलं पाहिजे, अन्यथा आपल्या आरोग्याला खूप मोठा फटका बसू शकतो. आता यातील एक पदार्थ तुम्ही नेहमी श्रावणात खाल्ला असेल पण तुम्हाला माहिती नाही आहे की त्या पदार्थानं किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तत्पूर्वी पहिला पदार्थ आहे कांदा आणि लसूण. कांदा आणि लसूण हे मसाल्याचे घटक आहेत ज्याचा वापर आपण स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर करतो. परंतु श्रावण महिन्यात कांदा आणि लसूण खाण्यास मनाई आहे. यामधील धार्मिक कारण म्हणजे हे दोन्ही पदार्थ तामसिक मानले जातात. उपवासाच्या काळात सात्विक आहाराचं महत्त्व असतं. याशिवाय कांदा आणि लसूण हे पाचन तंत्रावर ताण आणणारे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात कांदा आणि लसूणचं प्रमाण अतिशय कमी ठेवावं किंवा शक्यतो बंद करावं. या व्यतिरिक्त एक असाही पदार्थ आहे की जो उपवासाच्या दिवशी तुम्ही हमखास खाता पण तुम्हाला माहिती नाही आहे. पण तत्पूर्वी दुसरा एक पदार्थ जो फारसा एवढा खाल्ला जात नाही पण काही लोक आवडीने खाऊ शकतात, तो म्हणजे मुळा. मुळा ही उत्तम भाजी जरी असली तरी श्रावण महिन्यात मुळा खाण्यास मनाई आहे. पावसाळ्यात मुळ्या भाजीमध्ये बॅक्टेरिया म्हणजेच सूक्ष्मजीवांची वाढ होत असते. त्यामुळे आरोग्याला हिचं सेवन करणं अतिशय हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून देखील मुळा खाणं वर्जित आहे. त्यामुळेच या काळामध्ये तो खाणं टाळलं पाहिजे. एक असा पदार्थ की उपवासाच्या दिवशी आवडीनं खाल्ला जातो पण तत्पूर्वी एक असा पदार्थ की जो रोज सकाळी खाल्ला जातो तो म्हणजे बिस्किटे आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थ. बिस्किटे आणि इतर खाद्यपदार्थ हे प्रकृतीला हानिकारक असून त्यात संरक्षक पदार्थ किंवा कृत्रिम घटक असतात. श्रावण महिन्यात शरीराला पवित्र आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे पदार्थ टाळणं हे योग्य ठरू शकतं. तसेच या पदार्थाचे सेवन केल्यास अपचन व इतर पचनाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. आपल्याला सवय असते चहामध्ये काहीतरी बिस्किट बुडून खाणे, कुठले तरी स्नॅक्स खाणं, तर हे खाणं त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बंद करणं खूप आणि खूपच गरजेचं असतं. या व्यतिरिक्त एक असा पदार्थ जो आहे की जो उपवासाच्या दिवशी नियमितपणे खाल्ला जातो पण तत्पूर्वी एक असाही पदार्थ आहे की जो आहे मांसाहार. श्रावण महिन्यात मांसाहार करण्यास मनाई आहे, कारण की हा महिना धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो. हिंदू धर्मात श्रावण महिन्यात शिवपूजनाचे विशेष महत्त्व आहे. या काळात पवित्रता राखण्यासाठी मांसाहार वर्जित आहे. पावसाळ्यात मांसातील बॅक्टेरिया आणि विषाणूंच्या वाढीचा धोका असतो. त्यामुळे अशी शिफारस केली जाते की या काळात मांसाहार टाळणं श्रेयस्कर आहे. आता हे तर आपल्याला माहीतच आहे, कारण की आता यानंतर एक असा पदार्थ आहे की जो आपण नियमित खातो. म्हणजे तुम्ही विश्वास नाही बसणार की तुम्ही हा पदार्थ नेहमीच खाता. तर तो पदार्थ जो आहे तो म्हणजे की जो धार्मिक आणि वैज्ञानिक ह्या दोन्ही कारणांनी त्या ठिकाणी मनाई याला केलेली आहे. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे आणि पाण्यातील संक्रमणामुळे
काही पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, म्हणून या काळात विशिष्ट आहाराचं पालन करणं खूप गरजेचं असतं. मग आता यानंतर एक असा जो पदार्थ आहे की जो तुम्हाला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, तर तो म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्या आपण खातोच, पण पालेभाज्या या ज्या आहेत तर त्या श्रावण महिन्यात पालेभाज्या ज्या आहेत तर त्या खाणं अतिशय कमी करावं, कारण की पावसाळ्यात पालेभाज्या पचनासाठी अतिशय जड असतात. या काळात पालेभाज्यांवर अनेक सूक्ष्मजीव देखील वाढतात. ते आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण या भाज्या किती जरी धुवून घेतल्या तरी ते जात नाही, म्हणून श्रावणात पालेभाज्या टाळाव्या. त्यानंतर एक आवडीचा पदार्थ वांगी, तर वांगी देखील तुम्ही श्रावणामध्ये कटाक्षाने टाळायचं आहे. त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की आम्ही तसंही खात नाही, पण एक असा पदार्थ व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की तो तुम्ही गॅरंटेड खाल्ला असेल आणि ते तुम्हाला माहिती नव्हतं. तिसरं पथ्य आहे श्रावणात कडधान्याचा वापर टाळावा. कडधान्य हे खायला पौष्टिक आहेत. मोड आलेले कडधान्य कोणाला आवडत नाही, पण ते पचायला जड असतात आणि आपली जी पचन क्षमता आहे ती पावसाळ्यात पूर्णतः डबघाईला आलेली असते. त्यामुळे श्रावणात कडधान्याचं सेवनही करू नये असा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त मग आता तुम्ही म्हणाल खावं तरी काय, पण तत्पूर्वी तुम्हाला त्या ठिकाणी एक असा पदार्थ आहे, आता याच्यामध्ये खायचं काय तेही आपण सांगणार आहोत, पण तत्पूर्वी एक असा पदार्थ की जो नियमितपणे खाल्ला जातो तो म्हणजे दही. होय, दही हे उपवासाच्या दिवशी जो साबुदाणा आहे त्याच्या खिचडीबरोबर आपण हे दही खातो. तर दही हा दुधापासून तयार केलेला एक पदार्थ आहे, परंतु श्रावण महिन्यात दही खाण्यास मनाई आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात दुधात बॅक्टेरियाची वाढ होते, विषाणूंची प्रचंड वाढ होते, त्यामुळे दही खाणं हानिकारक ठरू शकतं. तसेच धार्मिक दृष्टिकोनातून देखील दही खाण्याला विरोध करण्यात आलेला आहे. मग आता तुम्ही म्हणाल खायचं तरी काय, तर खायचं एकच गोष्ट यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जी त्या ठिकाणी तुम्हाला खायची आहे ती देखील आता आपण व्हिडिओमध्ये समजून घेऊ, जेणेकरून या गोष्टी तुमच्या सर्व क्लिअर त्या ठिकाणी होऊन जातील. तर तुम्ही गहू, तांदूळ, ज्वारी, पालेभाज्या, अतिशय कमी प्रमाणात गोड पदार्थ, दही, तूप, ताक यांचा आहारात समावेश करावा. त्याने जेवणही रुचकर होतं आणि यामुळे आपलं पोटही बिघडत नाही. या व्यतिरिक्त तुम्ही जे काकडी, गाजर, त्याचबरोबर टोमॅटो, तर असे पदार्थही आहारात घेऊ शकता. पचायला हलके आणि कमी जड असणारे पदार्थ जास्तीत जास्त आहारात तुम्ही घ्यावेत. तळलेले पदार्थ टाळावेत. या व्यतिरिक्त जे काय नॉनव्हेज आहे ते पदार्थ शक्यतो टाळावेत. या व्यतिरिक्त दही असेल किंवा वांगी, बटाटी, त्याचबरोबर जे पालेभाज्या आहेत, कडधान्य आहेत, तर असे पचायला जड पदार्थ देखील तुम्ही त्या ठिकाणी टाळले पाहिजे. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती की श्रावणामध्ये कुठल्या भाजीपाल्यांचा समावेश आपण केला पाहिजे, कुठल्या भाजीपाले आपण खाल्ले पाहिजेत, कुठले नाही खाल्ले पाहिजेत, याविषयी माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमधला कुठलाही पार्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका.